नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। माननीय खासदार विशालदादा पाटील यांची वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड सांगली साखर कारखान्याच्या चेअरमॅनपदी निवड तर व्हाईस चेअरमॅनपदी बाळासाहेबदादा पाटील कळंबी यांची निवड। वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड सांगली या संस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या 2024-25 ते 2029-30 संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली होती। कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची सभा माननीय श्री गोपाळजी मावळे साहेब, निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रादेशिक उपसंचालक साखर कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना कार्यस्थळी बोलावण्यात आली होती। खासदार विशाल प्रकाशदादा पाटील यांची चेअरमॅनपदी निवड होण्याबाबत सूचक श्री विशाल श्री गोपाल चौगुले तर अनुमोदक श्री यशवंतराव आनंदराव पाटील भिलवडी यांनी दिले। तदनंतर व्हाईस चेअरमॅन म्हणून श्री बाळासाहेबदादा पाटील कळंबी यांचे नाव श्री गणपतराव महादेवराव सावंत पाटील सावंतपूर यांनी सुचवले तर अनुमोदक श्री दौलतराव दिलीपसिंह शिंदे म्हैसाळ यांनी केले। निवडणूक निर्णय अधिकारी माननीय श्री गोपाळजी मावळे साहेब आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री विजय पाटील साहेब यांनी चेअरमॅन आणि व्हाईस चेअरमॅन निवड बिनविरोध झाल्याचं जाहीर केलं। माननीय खासदार विशाल पाटील यांनी निवडणूक आणि चेअरमॅन निवड बिनविरोध केल्याबद्दल सर्व संचालकांचे आभार मानले। व्हाईस चेअरमॅन बाळासाहेबदादा पाटील यांनी माझ्यावर जो विश्वास संचालक मंडळाने दाखवलेला आहे त्याबद्दल व्यक्तिशः मी आणि माझे सर्व कुटुंब आपले अत्यंत आभारी आहोत आणि यावेळी सर्व संचालकांनी नवनिर्वाचित चेअरमॅन आणि व्हाईस चेअरमॅन यांचे अभिनंदन केले तर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री संजय एस पाटील यांनी आभार व्यक्त केले। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुक पेजला लाईक करा, इन्स्टाला फॉलो करा।